आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद होणार नाही, मात्र यापुढे नवीन योजना सुरू करता येणार नाही, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या काही योजना चालू केलेल्या आहेत ती एकही योजना रद्द होणार नाही, परंतु यापुढे कुठलीही आम्हाला योजना चालू करता येणार नाही। राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद, छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी, सरकारचे 1620 कोटी वाचले, एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं। सरकारची तिजोरी रिकामी, आता 9 लाख अर्ज लाडकी बहिणी योजनेतून काढले जाणार। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंकडून लाडकी बहिणी योजनेवरील सरकारच्या निर्णयावरून टीका। तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे। लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत, तर ह्या लेवलला येऊन सरकार जर पोहोचली असेल तर ती शोकांतिका आहे। निवडणुकीत अर्ज मान्य करून लाखो बहिणींना पैसे दिले, आता त्यांची फसवणूक करण्यात आली, सरकार विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, बच्चू कडूंचा इशारा। मोठी फसवणूक आहे लोकांसोबत आणि लोकशाहीला घातक असणारा अशा प्रकारची एकंदरीत त्या योजनेतून चित्र स्पष्ट होतं। त्यांना घेऊन आम्ही कोर्टात जाऊ, त्याची तक्रार करून निवडणूक आयोगाकडे जाऊ। उपमुख्यमंत्री शिंदे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर, महाशिवरात्रीनिमित्त शिंदे उद्या कुणकेश्वर मंदिरात पूजा करणार। भराडी देवीच्या यात्रेला जाता न आल्याने शिंदे उद्या दर्शन घेणार। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कृषी मंत्री कोकाटे यांच्याबद्दलचा निकाल राखून ठेवला। 1 मार्चला सत्र न्यायालय निकाल देणार, सत्र न्यायालयाकडून काल माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्त माळीचा कार्यक्रम होणार, पुरातत्व विभागाची परवानगी मिळाली, त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विश्वासांची माहिती। 26 तारखेला त्र्यंबकराजाची पालखी पूर्ण गाव प्रदक्षिणे करता जाणार आहे। प्राजक्ता माळी यांचा देखील 26 तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा। या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 मागण्यांसाठी मसाजो ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन। जरांगे पाटीलही उपस्थित, मागण्यांची दखल न घेतल्यास 2 दिवसानंतर पाणी देखील बंद करण्याचा इशारा। समाधानकारक जर आम्हाला कोणी त्याच्यातून मार्गदर्शन नाही केलं किंवा आम्हाला काही आश्वासन नाही दिले तर मग आम्ही बिना अन्न पाण्याचं आंदोलन परवाच्या दिवसापासून आम्ही हे सुरळीत ठेवू। शक्तीपीठ महामार्गाबद्दल महसूल मंत्री म्हणून ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या दूर करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं शेतकऱ्यांना आश्वासन।